ग पोरी फसलीस ग गाला तर कुठकन हसलीस ग ये ना इकडे जाऊ जरा तिकडे ये ना अरे अगं ये ना. गाणं आवडलं ना वाटतं हिला. अरे दादा मी आता तुलाच कॉल करणार होते. का रे काय झालं? तुला बोलले होते ना मागं, तीच पोर आज मला परत भेटली होती. आज टिंगलटवाळी करत माझ्या मागं लागली होती. तू बघत का नाही आहेस त्यांना? भीतच काय त्यांना तू? मग काय उपयोग आहे तुझ्या या बॉडीचा? तूच काय बोलली मला की तुला रोज रोज छळतात ते. बरं समज मी तुला आज वाचवील, पण उद्या अजून दुसरे कोणी जर तुला छळायला आलं तर त्यावेळेस तू काय करणार आहेस? नक्की काय म्हणायचंय तुला? स्वतःचा बचाव स्वतः करायला शिक. आणि जर नसेल जमत ना तर काय कामाला जायची गरज नाही. तू लग्न उरकून टाकतो, विषय संपला. मी एक मुलगी आहे, कसा त्या मुलांचा सामना करू शकते? अरे भारतात जन्म झालाय तुझा, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात. मराठ्यांचं खानदानाचं रक्त आहे तुझ्या अंगात. विसरलीस की काय तू? किती महान लोकांच्या भूमीत जन्म घेतलाय आपण. महाराणी येसूबाई, छत्रपती संभाजी महाराज नसताना स्वराज्याची धुरा सांभाळत होते, ती पण एक महिलाच होती. झाशीची राणी बाळ पाठीला बांधून इंग्रजांशी लढली. इतिहास वाचलाय ना? मग तो फक्त काही पुस्तकातच ठेवायचा का? काहीतरी मोटिवेशन घे की. मी एकटी कशी लढणार त्यांच्याशी? अरे बाळा, प्रत्येक वेळी ताकदीचा वापर करायचा नसतो, कधी कधी युक्तीचा वापर करून पुढच्याला पाणी पाजायचं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर करून 5,000च्या सैन्यांनी 50,000 मुघलांचा पराभव केलेला आहे. आणि तसं एकदा नाही, कित्येक वेळा. बरोबर बोलला दादा तू महाराजांचं नाव घेताच ना गावातलं रक्त उसाळलं. आता दाखवतेस त्यांना माझा इंगा. हळी चंद्र कोर मनगटात हाय जोर गनिमाशी लढू